तुमच्या मी म्हणलं रसना आणा, आता तरी जावं का नाही. ऑरेंज घेणार का लेमन? मुर्दा बसला. मला वाटलं दगड आणावं तिला डोक्यात घालावं. बरं मी म्हणलं ऑरेंज आणा. ऑरेंज आणा म्हणल्यावर जावं का नाही. काचाच्या ग्लासात घेणार का स्टीलच्या? मी शेवटी नाईलाज झाला म्हणून मी म्हणलं काचाच्या ग्लासात घेणार. त्या म्हणल्या नक्षीच्या का बगर नक्षीच्या? मी आपलं सुटकेस उचलली आणि बाहेर निघालो. तर त्या बाहेर येताना मला म्हणल्या एवढ्या वेळेसच जाऊ दिलं बरं का, पुढच्या वेळेला नक्की पाजणार. मारा. शहरात नाही माझ्या. पार्वतीच्या 2 मैत्रिणी होत्या. असंच चाललं होतं ना. म्हणून मैत्रिणी चांगल्या ठेवा. आई तुमच्या काळात घरात काय असू नसू पण आलेल्याला खाऊ घालीत होतात का नाही? लय अवघड झालं महाराज खायचं. कुणाच्या घरी चांगल्या श्रीमंताच्या घरी नाश्त्याला जावं. तुमचं नाही सांगायला बरं का. पुण्या मुंबईकडे तर काय आहे, नुसती पोळी अशी दाखवतात. बाबा पोळी? मी म्हणलं पाहिली घेऊन जा. वाढाव तुझ्या बापानं का कुणी वाढाव? काय झालंय, माणुसकीच कमी झाली. कारण ते काय करतात, मोजक्यात चपात्या करतात ना घरी. बाबाच्या 2, मम्मीची 1.5 आणि पिल्लूची 1.5, 5 आणि टॉमीच्या 2, 7. आलेल्याला नुसत्या चापटान बुक्या. मी तर जातच नाही. एखाद्या मोठ्या घरी गेलो ना, भाऊ एक जणाच्या बंगल्यात गेलो तुम्ही, अप्पा बाबा 40 बाय 40 ची बाथरूम होती. मी नुसता पळत होतो त्याच्यात. अशी रनिंगच केली इकडून इकडे. विकास असे खटकेन फिटकेन. भाऊ 150 खटके होते, 150 बाथरूम. आता मी गपचूप बाहेर यावं का नाही. रात्री 1 वाजता गेलो तर त्यांच्या घरात कीर्तन झाल्यावर सगळे ते चहा पाणी जाऊन बाथरूम करून निघायचं होतं. खटका दाबला, इकडे बघा वरून पक्कून पाण्याचा फवारा आला, सगळंच ओलं. आणि ते बाहेर उभारलेला माणूस म्हणतो बाबा काही अडचण आहे? नाही, सगळं ओलं चिम झालेलं, बाहेर बी निघता येईल. मी त्यांना मधून काय म्हणलो, मी म्हणलं सगळ्यांना देवघरात न्या आणि 1 मिनिट भजन करा, मी आलोच. त्यांनी सगळ्यांना घरच्याला देवघरात नेलं. मी पळत गाडीत जाऊन बसलो. म्हणलं चल घरी. आपल्या उपयोगाचं. पार्वतीच्या 2 स्त्रिया आहेत, मैत्रिणी आहेत, सख्या आहेत. त्या म्हणल्या अगं महादेवाकडे किती नौकर चाकर आहेत, आपल्याला बी आपल्या एक हक्काचा असा. बायकाला खतरनाक आहे. साधाच फोन आहे तुझ्याकडे, नवऱ्याकडे तर ऍपल आहे. झालं ती रात्रीच बसती फुगून. तिला म्हणलं ना का काय करायचं, प्रॉपर्टीला चाटायचं इतक्या केळाच्या बागाने हे काय करायचं. कवर मारावं कुत्र्यासारखं राब राब राबावून काहीच नाही. नितन कशा काय करायचं. काय झालं सांगशील का? बोलायसारखं ठेवलं का तुम्ही? आता लोकांच्या बायकाकडे बघा. तो म्हणतो खरंच बघू का? तसं नाही. मी पुन्हा म्हणालो मराठी. मी काय बोलतो त्याचा मी जिम्मेदार आहे. आमच्या वर्गामध्ये एक पोरगा होता, जे नापास झालं. त्याला त्याच्या बापाने मारलं. खरं सांगायला झालेली घटना. त्याच्या शेजारची मुलगी 95% घेऊन पास झाली. ही पोरग नापास झाला. त्याचा बाप त्या पोराला हाणायचा आणि म्हणायचा पोरीकडे बाग, पोरीची जात असून 95% पास पडले तिला. तेव्हा मला तिच्याकडे बघून नापास झालोय. मी पुन्हा सांगतोय चुकीचे अर्थ काढायचे. मी काय बोलतोय त्याचाच मी जिम्मेदार.
पार्वतीच्या दोन्ही सख्यांनी सांगितलं, अगं आपल्याला एक गण असावा असं वाटतंय. एके दिवशी पार्वती आई स्नान करतात आणि स्नान करत असताना भगवान शंकर अत्यंत आनंदाने प्रसन्नतेने तिच्या कक्षेमध्ये, पार्वती माईच्या कक्षेमध्ये प्रवेश करतात. आणि प्रवेश करत असताना बेधडक ते स्नानगृहामध्ये प्रवेश करतात. आणि प्रवेश केल्याच्या नंतर पार्वती आई लाजतात आणि त्यावेळेला त्यांना असं वाटतं की नाही, आपल्याही दारामध्ये कुणीतरी पहारा देणारा असायला पाहिजे. मग स्वतःच्या मळापासून त्यांनी एक सुंदर सुलक्षणी पराक्रमी बलवंत असा पुरुष तयार केला आणि त्याला सांगितलं, तूच एक माझा एकुलता एक मुलगा आहेस. त्यावर त्यानं मातेला नमस्कार केला आणि शुभ आशीर्वाद दिले. ती म्हणाली, या दाराचं रक्षण तू आजपासून करायचं, माझ्या आज्ञेशिवाय कोणाला आत येऊ द्यायचं नाही. आणि छडी हातात घे. आणि प्रेमभरानं त्याची छडी हातात दिली, त्याची एक पप्पी घेतली. बोलू बोलू थोडं मोकळं. ज्यांचं वय 40च्या पुढे बसलेले सगळे माझ्याकडे बघा. लईच आपण थकलो, लईच आपण सगळेजण थकलो तर कुठं जात होतो? आईकडे. खेळून खेळून थकलो तर कुठं जात होतो आपण? आईकडे. मग आईने पाठीवर एक दोनदा हात फिरवायचा, डोक्याला असं करायचं, एक दोन पप्प्या घ्यायच्या, बॅटरी फुल, निस्ती चार्ज नाही, फुल. बोलू थोडं मोकळं. ज्याचं ज्याचं ओरिजिनल चार्जर हरवलंय त्याचा फोन पुन्हा तसा चार्ज होत नाही. ज्याची आई गेली ना, त्याच्या डोक्यावर कोणी बी हात फिरू दे, त्याला तो आनंद मिळत, हे लक्षात. पार्वतीने मस्तकावरून हात फिरवला. जीना 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 उठा गुला, अरे माई एवढ्या वेळा भगवान शंकराची स्वारी त्या ठिकाणी आली. कुठं कुठं? आता तिला दरवाजात आत प्रवेश करायचा आहे. कोणाला? महादेवा. त्याच्या हातात छडी होती. कोणाच्या? एवढं शक पोरग. ते छडी घेऊन त्याला म्हणायचं, मागे सरा. कोणाला? महादेवा. महादेव म्हणले, तू कोण आहे? घरचा मालक आहे. सर माग. ते म्हणले, अरे पागल, हे घर माझं आहे, तू मालक कस? ते म्हणलं, जास्त बोलायचं नाही, मागा सरा. भगवान शंकर त्याला म्हणले, तू समजून घे, तू घरचा मी बाप आहे, माग सरक. ते ऐकच ना. माझी आई स्नान करते, परत परत 100 माग सारखा. ती काय ऐका. त्यानं महादेवाला छेडी हाणली अशी. कोणाला? महादेवाला छेडी मारल्यावर महाराज ते कोण आहे तो? प्रचंडम प्रकष्टम प्रगल्भम परेशम अखंडम अजम भानुकोटि प्रकाशम त्रयशूल निर्मूलनम शूलपालिं भजेऽहं बहारिपतिर्भाव. रागाच्या भरात महादेव म्हणतात, मूर्खा, तुला माहित आहे मी कोण आहे? मी पार्वतीचा पती आहे, या घरचा मालक आहे. महादेव चिडलेले बघून तर ते आले. कोण कोण? नंदी, ते महादेवाचे गण. तुम्ही बघा, नेत्याच्या अगोदर येते सगळे गण आले, कालवा जुटला. धरा त्याला, धरा त्याला. कुणाला? गणपती बाप्पाला धरा. महादेव भगवान गणेशानं ताकद लावून त्या सगळ्यांनाच हरवलं. आता सगळे हरल्याच्या नंतर शिवगण आणि देवा सहित महादेवासोबत युद्ध चालू केलं. एका क्षणात महादेवजी रागावले. स्वतःचा त्रिशूल काढला आणि एका क्षणात पोराचं मस्तक धडा बसून गेलं. पार्वतीला बातमी कळाली. हाहाकार झाला. अक्षम्य अपराध केलाय तुम्ही. पार्वतीनं सगळ्या देवींना सांगितलं की आपल्या आपल्या शक्ती आवरून घ्या. आपल्या आपल्या शक्ती. तुम्हाला आता नीट ऐका. देवीनं जर शक्ती आवरून घेतली ना, देवीनं शक्ती आवरून घेतली ना, तर ती
काहीच काम होत नाहीत बघा तुम्ही भाऊ. मंडळी जर नाराज असली तर कोणाला चहा पाजायला करण्यात येतं. तुमचा मूड दाबा. अहो लय नशीब लागतं महाराज. घरात आलेल्या माणसाची सेवा करणारी बायको मिळायला लय नशीब लागतं. माझा मित्र मला म्हणला पुण्यामध्ये, बाबा माझ्या घरी जेवायला चला ना प्लीज माझ्या घरी. तर मी म्हणलं रजब मी येतो घरी. आमचे 5-7-10 पोरं असते सोबत, एकटा मी काय जेवत नाही. मग तेवढ्याला बघ जमत असलं तर म्हणलं काय नाही किती येऊ दे, आपलं काय आपलं घर आहे. तर मी म्हणलं फक्त तू तुझ्या मंडळीला फोन लाव, माझ्या समोर लावून स्पीकर ऑन कर, मी ठरवतो यायचं का नाही. त्यानं फोन लावला. हॅलो जानू. कुणाला? ती तिकडून म्हणली मैं तुझे ना जानू. हा म्हणला अगं ऐकतेस का मी बोलतोय. जी. हे बघ महाराज आणि त्यांच्या सोबतचे 5-7 जण आहेत ना, ते आपल्या घरी आज संध्याकाळी जेवायला येतात. 5 मिनिट फोन शांत राहिला आणि तिकडून आवाज आला. ही सुविधा आपल्या टेलिफोनवर उपलब्ध नाही. जेवायला घालायला बी नाही नशीब लागतं. गरीबाच्या घरचं जेवण मिळू शकतं, मोठ्याच्या घरचं जेवायचं म्हणजे त्याच्या 10व्याला जेवायचं. सर्व देवादिकांनी येऊन पार्वती आईला प्रार्थना केली, शांत व्हा, विश्व व्याकुळ झालंय आई, शांत व्हा, तुम्ही दिलेला शाप परत घ्या. ऋषीमुनींनी प्रार्थना केल्याच्या नंतर माझ्या लेकराला जिवंत केल्याशिवाय मी थांबणार नाही, हाच हाहाकार चालू राहील. भगवान शंकराने त्यांच्या गणाला बोलवलं आणि सांगितलं उत्तर दिशेला जा आणि उत्तरेकडे गेल्याच्या नंतर पहिलं जे कोण भेटतंय त्याचं मस्तक काढा, इथं आणा. इथं आणल्याच्या नंतर त्याची सर्जरी करू. काय करू? हो, अशी सर्जरी करणारा हाच एक वैद्यनाथ आहे. आल्याबरोबर मस्तक धडावर ठेवलं, हत्तीचं मस्तक आणलं होतं, शरीर स्वच्छ धुतलं, त्याचं पूजन केलं. एक दाताचा हत्ती दिसला, एक दंत दयावंत 4 भुजाधारी, माथे पे तिलक शोभे मूषक की सभा. 3 घंट्यात 9 जण विनेकरी बदलते. पण छान आहे, चला आनंद आहे. बस देवांनी त्याचं शरीर स्वच्छ धुतलं, भगवान गणेशाचं मस्तक स्थापन झालं. शिव गौरीच्या नंदना भरून उरला तुझ्या भक्तीचा गुलाल हा, ताशाचा डडला कसा ढोल धडडला, कसा जल्लोष वाढला, मनी उल्हास भरला नावा. रंग पुष्पावरी देह रंगला, तुझ्या नाम घोषात जीव दंगला. गणपती बाप्पा मोरया, नादली नादला रे गणपती बाप्पा मोरया, नादली नादला रे गणपती बाप्पा मोरया, नादली नादला रे गणपती बाप्पा मोरया.
होई चिंता निवारणी देवा तुझ्याच कारणी नाही साऱ्या जगिया तुझ्या सारखारी सखा तुझ चिंता मनी येशी जन्माच्या कारणी गण्या भक्त उदाहरणी बळ तुझा कृपेच्या प्रसादाची गणराया धावली कारवुनी महिमा तुझा कंठ दाटला घुमे आस मनी मनी ऊर साठला नाद निनादला रे मोरया नाद निनादला रे गणपती बाप्पा मोरया नाद निनादला रे गणपती बाप्पा मोरया अष्टविनायक नमो नमः गणपति बप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बप्पा मोरया एकदा ठेकवा एकदा ठेकवा उचलूनच घ्या व्यवस्थित मुझ पे एहसान मुझ पे एहसान हवा करती है तेरी खुशबू का पता करती है तेरी खुशबू का पता करती है तेरी खुशबू का पता करती है मुझको उस राह से मुझको उस राह से गुजरना ही नहीं जो मुझे तुझसे जुदा करती है जो मुझे तुझसे जुदा करती है मुझ पे मुझ पे एहसान हवा करती है जय श्री तेरी खुशबू का पता करती है तेरी खुशबू
पता करती है। ये जिंदगी मेरी थी। अरे गौर से सुनिए, हाँ संतोष जी, कैलाश जी, गौर से सुनिए। ये बाबा जी के बारे में एक शब्द बता। ये जिंदगी मेरी थी, अब तो लेके तेरे कहने में आ करती है, तेरे कहने में आ करती है। मुझ पे एहसास तेरी खुशबू का पता करती है, तेरी खुशबू का पता करती है। बाबाजी आले। दरवर्षीप्रमाणे मी याही वर्षी तुमच्या समोर याचना करतोय, भीक मागतोय। कथा झाल्याच्या नंतर बाबाजींच्या गायीसाठी ज्याला जे शक्य आहे त्यांनी त्यांच्या समोर समर्पित करावं, कारण या साधूकडे गेलेला पैसा प्रपंचाला लागत नाही, तो फक्त गायीच्या सेवेला लागतो। अरे जगामध्ये खाऊजी लई आहेत राजा, पण इथं गायीची सेवा होती। ठीक आहे। भगवान गणेशाची पूजा सांगताना वद्य चतुर्दशीच्या दिवशी सकाळी उठायचं सांगितलंय, त्या दिवशी उपवास केला पाहिजे, मूर्ती धातूची पण करून 108 दुर्वा वाहाव्यात असं शास्त्रामध्ये सांगितलंय। दुर्वा खोडलेल्या नसल्या पाहिजे। आपण हराळी तोडतो ना, अशा खुडायची नाही, वरच्यावर नाही, दुर्वा ज्या आहेत ना खुडलेल्या नाही पाहिजे, त्या मुळासहित उपटायच्या। कशा करायच्या? मुळासहित। पण अडचण अशी आहे 12 बोट लांब पाहिजेत त्या। किती? असे 4, हे 4 आणि हे 4, इतकी मोठी हराळी पाहिजे। सापडते का? अरे आपली अडचण अशी आहे, ते 21 होत्यात का 14 तसाच द्वारा गुंडाळायचा, त्याच्या मड्यावर ठेवायच्या त्या गणपतीच्या, आणि पुन्हा आरती म्हणायची फळीवर वंदना। भगवान गणेशाची स्थापना अत्यंत सुंदर थाटात केली पाहिजे। गणेशाच्या या विधीनंतर 2 जण असे बसलेत, मोठे झाले, एक गणेश आहे दुसरा कार्तिक आहे। आता बायकांची लई इच्छा असते पोरग थोडं बी मोठं झालं की बघावं ह्याला, त्याला बघायच पाहिजे, त्याला बघावं म्हणतात। तसं इथं ठरलं की या दोघांचं लग्न करायचं, बरोबर? पण आट काय घातली? पृथ्वी प्रदक्षिणा करून जो कोणी पहिल्यांदा येईल त्याचं लग्न लवकर करू। हे ऐकूस तर कार्तिकेय जे पळाला धूम, लग्नाची घाई। तुम्ही बघा, ज्याचं नाही झालं त्याचं तोंड बघा, आणि ज्याचं झालंय त्याचं तोंड। अरे ज्याचं झालंय ना त्याच्या तोंडाकडे बघ। इकडे माझ्याकडे बघा। आई, तुमचा ड्रेस गेला, साडी आली, टिकली गेली, कुंकू आलं, गळ्यात पवित्र, खाली उतरून जायचं नाही, इकडे लक्ष द्या। ड्रेस गेला, साडी आली, टिकली गेली, कुंकू आलं, गळ्यात पवित्र मंगळसूत्राची दोरी आली की तुमचं लग्न झालं असं समजायचं। भाऊ तुमचं कसं काय ओळखायचं? तुमचं ओळखायचं एकच कलम आहे, ज्याचं थोबाड पडलेलं आहे त्याचं ओळख। ज्याचं लग्न झालंय त्याला विचारा ना कसं काय? बरं चांगलं म्हणलं, तू काय होतास, तू काय झालास?
व्यासपीठावर आमचे दोघं तिघ जण हसते, दोघं तिघ उदास आहेत, समजून घ्या. लग्न इतकं सोपं नाही राजा, लग्न इतकं सोपं नाही. आणि लग्न होऊन सुद्धा आपली मस्ती संपू देत नाही ना, त्याला महाकाल म्हणतात. उज्जैन महाकाल. बाबाजी हे उज्जैन आहे ना बाबाजी, महाकाल उज्जैन. उज्जैनचं दर्शन दे जाईल. संपर्क करा समाधान. चलो आता कार्तिकेय तर पळून गेले कुठं, पृथ्वी प्रदक्षिणेला. आता गणपतीला महादेवजी काय म्हणले, अरे तुला नाही का लग्न करायचं. बाबाजी विदर्भामध्ये काय झालं, अरे कैलास भाऊ सुनो, विदर्भात एक जणाला महादेव प्रसन्न झाला आणि महादेवाने त्याला विचारलं, अरे काय पाहिजे तुले. तो म्हणला मला कार्पिओ पाहिजे. काय पाहिजे, कार्पिओ. महादेव म्हणला, अबे भायताडा, मा पोरग उंदरावर फिरते. अरे दुसरा पोराला मोर आहे, तुला कार्पिओ कुठून द्याव. पण एक लक्षात घ्या, गणेशजी गेले नाहीत पण एका मिनिटात खाली उतरले, आई वडिलांच्या पायाची पूजा केली आणि आई वडिलाला 3 प्रदक्षिणा मारल्या आणि म्हणले माझं लग्न करा. बुद्धिदाता श्री गणेश. दोनच दैवत आहेत बुद्धीच्या, एक बुद्धिदाता श्री गणेश आणि दुसरा बुद्धिमताम वरिष्ठ. कोण कोण श्री राम जानकी बैठे में. एकदा सीतामाई असे सिंदूर लावित होत्या. काय लावित होत्या बोला ना. आणि हनुमानजी तिथंच होते. हनुमानजी म्हणले, माँ ये क्या कर रही है. तर सीतामाई म्हणल्या, मेरे स्वामी है ना, जो तेरे भी स्वामी है, उनकी लंबी आयु के लिए मैं सिंदूर लगाती हूँ. त्यानं टोपलं भरूनच आणलं आणि स्वतःच्या अंगावर ओतून घेतला. माँ अब तो मेरे स्वामी की उम्र बढ़ेगी. अरे जे करायचंय ते आपल्या बापासाठी करा, आपल्या देवासाठी करा, आपल्या आराध्यासाठी करा, आपल्या इष्टासाठी करा. आता त्याचं लग्न ठरलं कुणाचं,
भगवान गणेशाचं. दादा त्याला गणेश, सुमित भाऊ इकडं गणेशाचं लग्न म्हणलं की ते म्हणतो आपल्याला करायचं नाही, एक ताप आहे. भगवान गणेशाचं लग्न ठरलं, त्याला बायका किती? 2, एक रिद्धी एक सिद्धी. आपल्याला एकच पण जिद्दी. त्याला 2 आहेत, रिद्धी सिद्धी, आणि आपल्याला इशात कर बाबा एकच पण जिद्दी. वापस आल्याच्या नंतर कार्तिकेय खूप रागात आले आणि कार्तिकेयाचा राग घालवण्याचा जो प्रयत्न आहे तो उद्या होईल, पाहत राहा. काय पाहिजे? आनंदराव गावंडे यांच्याकडून 500 रुपये गोशाळेला. आनंदरावजी गावंडे यांच्याकडून बाबाजीच्या गौशाळेला 500 रुपये दिलेत. एकदा सगळेजण स्वागत करू. माझी तर विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, गौशाळा इथून जवळ आहे. लेकराचा वाढदिवस असला, लग्नाचा वाढदिवस, हॅपी अॅनिव्हर्सरी, तिथं जाऊन साजरी करीत जावं. बाकीच्या जनावराला खाऊ घालण्यापेक्षा गायीवर प्रेम करा. बाकी लय तुम्ही खाऊ घाल, हे बंद करा. हे प्रणिपात करतो सगळ्यांच्या चरणावर एकदा प्रेमानं जटाशंकरजीची आराधना करू. 10-5 मिनिट बाबाजींच्या दर्शनासाठी तुमच्या सगळ्या व्यवस्थेसाठी लागणारच आहेत. आपले 4 वाजलेले आहेत, 10 मिनिटं कमी आहेत. हनुमान चालीसा घेणारच आहे, पण एकदा भगवान जटाशंकरजीची आराधना, उद्याची कथा आणि परवाची कथा. आता 2च कथा राहिल्यात आणि मग त्याच्यानंतर काल्याचं कीर्तन आहे, ते याच साल्याचं आहे. एकदा प्रेमानं भगवान शंकर का बजाओ, महाकाल काले बजाओ, फिर रुक जाएंगे. काल काले दिगंबर निराले, महाकाल काले दिगंबर निराले, हरे दिग बनता अनादि अनंता. नमो सृष्टि रूपम, नमो दृष्टि रूपम, नमो जन स्वरूपम, नमो तत्स्वरूपम. नमो 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 हरि नमो हरि. अरे चलती हवाएं मचलती दिशाएं, सांसों की हलचल कहती है पल पल. नमो वृक्ष रूपम, नमो वृक्ष रूपम, नमो जल स्वरूपम, नमो तत्स्वरूपम. नमो 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 नमो. अरे नमो हरि सत्य सहाय हे शिशी भारत पूरब सदा तू ही तू ही
सरोज रज निज मन मूर सुधारे बरनो रघुवर विमल जशो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरऊ कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वर्ण विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित केशा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे शंकर स्वयं केशरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंका जलावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र जी के काज सवारे लाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्ष उर लाए रघुपति कीनी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई सहस बदन तुम रोजस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीषा नारद सारद सहित अहिंसा जब कुबेर दिगपाल जहाते कभी गोविंद कह सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्त्र योजन पर भानो वीर्योताहि मधुर फल जानो प्रभु मुद्रिका मिलि मुख माही जलदि लांघि गए अचरज नाहि दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे तेते राम दुआरे तुम रखवारे होतन आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट पे हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा तुमरो भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाए जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जो शत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साकी गौरी सा तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरणम मंगल मूर्ति रूप
राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभूप सियावर रामचंद्र प्रिय हो पवन सुत हनुमान प्रिय हो उमापति महादेव प्रिय हो बोलो रे भाई सब संतन प्रिय हो सद्गुरुनाथ सरकार की जय. बघा आरती होईल कालच्या सारखंच मी अगोदर जाईल, तुम्ही जायचं नाही. व्यासपीठावर जे आरती करणार आहेत बाबाजीच्या पलीकडच्या साईडनंच उभा राहून आरती करा. अलीकडे त्यांना त्रास होईल असं करू नका. सुमित भाऊ सूचना देतील त्या पद्धतीनं पुढचं नियोजन होईल. आरती झाल्यावर सगळ्यांनी परत एकदा खाली बसायचे आणि मी गेल्याच्या नंतरच जागा सोडायची. परत विनंती आहे, ज्यांची कुणाची भावना असं म्हणण्यापेक्षा प्रत्येकानं गौशाळेला मदत करावी अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. आजचे अन्नदाते शंभूनाथ ट्रेडिंग कंपनी अर्धापूर यांच्या तर्फे आहे. आजची सर्व पंगत शंभूनाथ ट्रेडिंग कंपनी अर्धापूर यांच्यातर्फे आहे व आरतीसाठी यजमान येण्यासाठी त्यांचा परिवार येणे आणि आरतीच्यासाठी येणारे अशोकराव गंगारामजी अडकी, गणपतराव बाबारावजी अडकिने, पंजाबराव व्यंकटराव अडकिने, गणेशराव विश्वनाथ गावंडे, दिगंबरराव मारुतराव गावंडे, सुरेशराव रामराव अडकिने या सर्वांनी येण्याची कृपा करावी. जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदाशिव अर्धांगी धारा. ओम जय शिव ओंकारा एकानन चतुरानन पंचानन राजे हंसासन गरुडासन वृषभानन दादे. ओम जय शिव ओंकारा दो भुज चार चतुर्भुज दस भुज अति सोहे तीनों रूप निरखता त्रिभुवन जन मोहे. ओम जय शिव ओंकारा हर्षमाला वनमाला रुंडमाला धारे चंदन मृग मग सोहे माले शशिधारे. ओम जय शिव ओंकारा श्वेतांबर पीतांबर बालांबर गे धनकादिक ब्रह्मादिक भूतादिक संगे. ओम जय शिव ओंकारा करके मध्य कमंडल चक्र त्रिशूल धरता जग करता जग वरता जग संहार करता. ओम जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदाशिव जानत विवेका प्रवणाक्षर के पदे प्रवणुरेका. ओम जय शिव ओंकारा त्रिगुण शिव जी की आरती जो कोई नर गावे कहत शिवानंद स्वामी मनवांछित फल पाए. ओम जय शिव ओंकारा लोकले नजरी इतने नानी कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती नराला प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माजी देवे राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती नराला राघवे सागरा आशा न करिले कैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकाराम
गीता बोलण्याची ब्रह्म तुका फिराले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मोदी पाय दाखविया आरती तुकारामा गौरम करुणावतारम संसारसारम तदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि चैतन्यमामि कालिलोकाङ्गन बनेन चरणन डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंदे पूर्ण भावे वाळेन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्धात्मना वा प्रकृति स्वभावा खाली बसा सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम खाली बसा सगळे खाली बसा हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बसा खाली बसा आई खाली बसा ते तुमच्यापर्यंत येते जोडी खाली बसा मी पुढे म्हणतो तुम्ही मागे म्हणायचं मी जाईपर्यंत कोणी हालायच ना कोणी उठलं तर उद्या कथा होणार नाही आलं बघा आबाळ अजून त्याची दशकीच बसली लोक हरे नमः